स्पोर्ट ऑन लाईव्ह च्या माध्यमातून हे संपूर्ण कव्हरेज केले गेले जाते. चला बॅट्समन, वेळ फार झालेला आहे. टाइम आउटचा देखील नियम असतो, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तो 1.5 मिनिटाचा कालावधी मेंटेन करून मैदानामध्ये दाखल व्हा. लाईटच्या समोरच्या खांबाजवळ असणारे प्रेक्षक आपल्याला विनंती आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सलामीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे मुख्य पंचांच्या भूमिकेत वाई क्रिकेट असोसिएशनचे सूरज जाधव, तर मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय केतन हेरकळ हे रेडी झालेत. पहिली मॅच एका बाजूला आपण पाहतोय महालक्ष्मी स्ट्रायकर्स, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल अमृतेश्वर टायगर्स. या दोन संघांमधली लढत. फलंदाजी मार्क वरती प्रशांत निकम दाखल झालेले आहेत. अक्षय सपकाळ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, तर अनुराग शेलार बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलं षटक हाताळण्यासाठी अमृतवाडी प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1. पहिला बॉल, पहिल्या बॉलचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. APL 2024 चा पहिला बॉल मैदानाच्या भेटीला. लेफ्ट हँडेड गोलंदाज अनुराग शेलार, राईट आर्म अराउंड दी विकेट. पहिलाच बॉल गॅप मध्ये स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणामध्ये थोडी गडबड आणि हा बॉल चाललाय सीमापार. पहिल्याच बॉल वरती खणखणीत चौकार. पहिल्याच बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. बाबूशेठ अर्थात प्रशांत निकम यांचा बेमिसाल स्ट्रोक पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमक अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती आले पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये स्ट्रोक, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस आपण जर पाहिलं तर बॅकफुट वरती आले होते. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर स्ट्रोक ते खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. हा बॉल फुलटॉस होता, लोअर फुलटॉस. त्या बॉलला समोर फक्त दिशा दाखवली गेली. अक्षय सपकाळ यांच्याकडून एक सिंगल स्ट्राईक रोटेशन मैदानामध्ये पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या साथीनं 6 धावा. हा देखील स्ट्रोक चांगला आहे. पुन्हा एकदा त्या रिजन मधून हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दिल गलती कर बेटा. 4 धावांसाठी या ओव्हरमध्ये लगातारचे 2 चौकार आपण पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा यावेळेस पंचांचा इशारा येतोय. बिग विकेट डाऊन. प्रशांत निकम बॅक टू पवेलियन. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि त्यानंतर प्रशांत निकम यांचा खेळ थांबवण्यामध्ये यश आले. पहिला रिव्ह्यू घेतला गेलाय. मुख्य स्क्रीन जवळ कुणी जाणार नाही. मुख्य स्क्रीन जवळ कुणी जाणार नाही. फक्त आणि फक्त पंच जातील. एक रिव्ह्यू बॅटिंग टीमच्या माध्यमातून अर्थात महालक्ष्मी स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून घेतला गेलाय. YouTube लाईव्ह संपूर्ण टीम रेडी आहे. अक्षय शेठ साळुंखे पद्मावती डेव्हलपर्स यांच्याकडून संपूर्ण YouTube लाईव्हची टीम आणि पंचांचा फायनल डिसिजन येतोय. इट्स अ विकेट. बाबू निकम बॅक टू पवेलियन. पहिला धक्का, पहिला झटका पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे आपण पाहतो आक्रमक अंदाज दाखवला गेला. 2 चौकाराने सुरुवात तर चांगली केली गेली आणि या सुरुवातीनंतर एक महत्वाची विकेट अनुराग शेलार यांच्या खात्यामध्ये. मैदान के अंदर आग तो बराबर की लगी हुई है. न्यू बॅटर मैदानामध्ये रेडी होत आहेत. नवीन फलंदाज यावेळेस बॅकफुट वरती आले. कट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान बॉल हाताळला. पहिला बॉल, पहिली ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा लागतायत. 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. 12th मॅन दोन्ही संघांचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. इथून पुढच्या मॅचेस मध्ये तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 10 धावा धाव फलकावरती आहेत. रिझर्व्ह कॅटेगरीतले खेळाडू ऑनलाईन स्कोरिंग चाललंय. प्रत्येक खेळाडूचं नाव युट्यूबला येणं गरजेचं आहे. पुन्हा कुठलाही कॉल दिला जाणार नाही. विजय हगवणे लास्ट कॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. सूरज
आयकॉन प्लेअर बॉलिंग मार्क वरती आहेत. यावेळेस बॉल बॅकफूट वरती आले, फटका फसला आणि हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज होतोय बाद. दुसरा धक्का मैदानामध्ये बसतोय महालक्ष्मी स्ट्रायकर्स या संघाला. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 2 लगातारचे धक्के. संदीप फाळके फौजी. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, फक्त दिशा दाखवली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एकच धाव. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले होते, त्यानंतर अनुराग यांनी कमबॅक केलं. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये सूरज यांची ओव्हर आतापर्यंत तर चांगली आहे, सफल आहे. हा स्ट्रोक फसला. बॅकफूट वरती आल्यानंतर स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबुल झालं. एक सिंगलच घेईल, एक से काम नाही चलेगा. 4 ओव्हरची मॅच आहे, लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट. 24 चेंडू निर्धारित. ही लाईन चांगली आहे, ही लेन चांगली आहे. एक चांगला टप्पा आपल्याला पहिला मिळाला. वाईड यॉर्कर. स्ट्रोक फसला. त्यानंतर यष्टीरक्षक सुयोग यांच्या हातामध्ये बॉल विसावला जातोय. क्लोज किपिंग केली गेली. एकदा बॅकफूटवर आले. त्या यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत. स्वतः आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. ओव्हर नंबर 2 चा संपला खेळ. 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा लागतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा आणि महत्वाच्या विकेट देखील. सूरज यांची सफल ओव्हर. सूरज यांची एक महत्वाची ओव्हर. आयकॉन प्लेअर म्हणून या खेळाडूला का निवडलं गेलंय हे सांगितलं जात आहे. शूज साठी रिलॅक्शन आहे, तुम्ही शूज काढले नाहीत तरी सुद्धा चालतील. गोलंदाजी करत असताना तुम्ही शूज घालून गोलंदाजी केली तरी चालेल, हे नियम आहेत. इथून पुढच्या सगळ्या गोलंदाजांना विनंती आहे, तुम्ही शूज घालून गोलंदाजी केली तरी चालेल. फक्त ज्यावेळेस तुमची टाच उचलली जाईल त्यावेळेस नो बॉल दिला जाईल, किंवा बॉल डिलिव्हर करत असताना तुमचा डावा हात किंवा ज्या हाताने गोलंदाजी करताय त्याचा ऑपोजिट हात हा मागे बांधलेला गरजेचा आहे. फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला. डीप लॉंग ऑन मध्ये स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक धाव. मैदानामध्ये सेन्सिबल क्रिकेट किंवा मॅच्युअर क्रिकेट खेळलं जाते, कारण लगातारचे आक्रमक फलंदाज बाद झालेत आणि एक धाव देखील आता महत्वाची झालेली आहे. बूंद बूंद से भरता है सागरी टीट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं मिल जाए तो इबादत ही इबादत. हा स्ट्रोक चांगला आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. त्यानंतर बॅकअप. 2 धावा मिळाल्या. पहा, बॅकअप चांगला मिळाला. सूरज यांच्याकडून थोडासा फंबल पाहिलं मिळाला, परंतु सीमारेषेच्या आतमध्ये बॉल थांबवण्यामध्ये यश. 2 धावा निश्चित वाचवल्या या बॉलच्या पाठीमागं आणि 2 धावांच्या माध्यमातून स्कोर काढला आकार. फुल टॉस बॉल स्टेप आउट करून खेळलेला स्ट्रोक. पुन्हा एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. पंचांचा इशारा. बोट आकाशाकडे. बिग विकेट डाऊन. बडी मछली जाल में. ज्या प्रकारे आपण पाहतो तिसरा देखील धक्का या ओव्हर मध्ये लागतोय. म्हणजे न्यू बॅटर तुषार पाटील. हा स्ट्रोक चांगला आहे. व्हॉट अ शॉट यार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर, करारा चौकार. हे रास्ते हे 4 के. पुन्हा एकदा ऑन साइडला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. यावेळेस बॉटम एज घेतला गेला. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. व्हॉट अ एफर्ट्स. अमृतवाडी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय जबरदस्त एफर्ट दिले जात आहेत. एका धावेसाठी मैदानामध्ये खेळाडू पडतायत आणि पडणारा खेळाडू खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करत असतो. हा बॉल स्वैर चेंडू. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. आउटसाइड दी लेग स्टंप. यस इट इज अ वाईट. हा स्ट्रोक पुन्हा एकदा खूप चांगला. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण युवा खेळाडूच्या माध्यमातून. डीप लॉंग ऑन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा लागत आहेत. 25 धावा. 25 रन्स ऑन अ बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा षटक संघ मालक स्वतः अमृतेश्वर टायगर्स संघासाठी.
हा स्ट्रोक जबरदस्त. पंचांचा इशारा येईल का? एक धाव डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू चाललेला आहे. फुलटॉस बॉल तितका चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. 2 बॉल आणि 2 बॉल वरती 2 सिंगल आलेत. हा स्ट्रोक फसला. बॉल हवेमधून सरळ बाहेर आणि हा विकेट देखील मैदानामध्ये. चौथी विकेट सुयोग आगावणे पाटील यांच्या माध्यमातून. चौथा धक्का लागतोय. सुजित इज द न्यू बॅटर. 26 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही येणारे शेवटच्या षटकामधले 2 बॉल आहेत. 27 धावा धाव फलकावरती अजूनही 3 बॉल आहेत. बॅकफुटवरती आले कट करण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 28 धावा धाव फलकावरती अजूनही 2 बॉल महत्वाचे. आणि हे 2 बॉल ज्या प्रकारे किरण बॅटिंग करतायत त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत. कारण या खेळाडूकडून चांगल्या प्रकारचे स्ट्रोक आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत महालक्ष्मी स्ट्रायकर्स संघासाठी. हा स्ट्रोक फसला. त्यानंतर रनआउटच्या द्वारे महत्वाचे धक्का. सुजित यांना मैदान सोडावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. एक चांगला स्कोर उभा करण्याचा प्रयत्न असेल. शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. अंत भला तो सबकुछ भला असं म्हटलं जातं. आणि महालक्ष्मी स्ट्रायकर संघाला शेवटच्या चेंडूवरती चौकार शोधावा लागेल. हा स्कोर शॉट चांगला. चौकाराच्या साथीनं 4 षटकांच्या अखेरीस धाव फलक 32 धावा मॅच जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल अमृतेश्वर टायगर्स या संघासमोर. 24 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष. पहा पहिलाच दिवस आहे. आज आउटफील्ड जर पाहिली तर थोडी वेट आहे. अशा परिस्थितीमध्ये हे टार्गेट जर तुम्ही पाहिलं तर फायटिंग टोटल निश्चित आहे. कारण प्रेशर असतं अनेक मोठ्या मॅचमध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचे स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकता. परंतु मोठ्या मॅचेसमध्ये तेवढा दबाव असतो, तेवढं प्रेशर असतं. आणि त्याच प्रेशराइज मॅचमध्ये कशा प्रकारे हा सामना पार पाडला जाईल हे देखील पाहायचं आहे. पहिली मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. कारण जो संघ पहिली मॅच जिंकतो तो संघ एक कॉन्फिडन्स धारण करतो किंवा आत्मविश्वास बाळगत असतो. आणि त्याचमुळं पहिल्या मॅचमध्ये चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करण्याचा निश्चित प्रयत्न असणार आहे खेळाडूंचा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम महालक्ष्मी स्ट्रायकर्स. आपल्याला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. महालक्ष्मी स्ट्रायकर्स आपल्याला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि सलामीचे फलंदाज यानंतरच्या मॅच मध्ये अर्थात ही मॅच संपल्यानंतर आपल्या भेटीला विठ्ठल फॅन्स क्लब वर्सेस फौजी फायटर्स अशी मॅच असणार आहे. चोवीस चेंडू आणि 33 धावांचं लक्ष. दोन्ही बॉल ते जे गेलेले आहेत ते देऊन सहकार्य करा. जुने बॉल ट्रॉयलीच्या मागे आहेत. पंच फक्त 1 मिनिटाचा अवधी द्या. स्कोर कार्ड अपडेट होतोय युट्यूबच्या माध्यमातून. मॅच स्टार्ट होते. 24 चेंडू आणि 33चं लक्ष.
पहिलाच बॉल स्ट्रोक तर खेळलाय, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू चाललाय एका धावेसाठी. एक धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. बॅटिंग मार्क वरती सूरज साळुंके. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये पुन्हा एकदा तिथूनच बॉल फरार होतोय. पुन्हा एक सिंगल. 2 लगातारच्या बॉल वरती डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू चाललाय आणि 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस लगातारचा तिसरा बॉल जर पाहिला तर तुम्ही कव्हरला स्ट्रोक खेळला गेलाय आणि 3 बॉल आणि 3 सिंगल आलेले आहेत. यावेळेसचा स्ट्रोक मात्र चांगला आहे. कव्हर रिजन मधून हा बॉल फरार होतोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पहिला चौकार सूरज साळुंखे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 33 धावांचं लक्ष आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय हा चौकार मोलाचा आहे, महत्वाचा आहे अमृतेश्वर टायगर्स संघासाठी. हो, पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि लगातारचे 2 बॉल, दोन्ही बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. गोलंदाजीची भूमिका जर पाहिली तर तुम्ही त्याच टप्प्यावरती लगातारचे बॉल, पहिले 3 बॉल सिंगल आल्या, त्यानंतर या खेळाडूने गोलंदाजाला ओळखलं, परखलं आणि टप्प्यात आल्यानंतर त्या दोन्ही बॉलचे कार्यक्रम देखील केले. धावा धावफलकावरती ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा तिथून बॉल फरार होतोय. मिसफिल्ड, चुकीला माफी नाहीये. 3 बॉल आणि 3 चौकार. स्कोर कार्डला आला चांगला आकार. धावफलकावरती 15 धावा. 33 धावांचं लक्ष असताना लगातारचे 3 चौकार खूप महत्वाचे आहेत. गोलंदाजी करणाऱ्या टीमला एक एक धाव वाचवणं गरजेचं आहे. न्यू बॉलर सुजित. हा स्ट्रोक चांगला. यावेळेस मात्र सरळ हा बॉल चाललाय. त्रिफळाची फलंदाज बॉल, क्लीन बोल्ड. टप्पा पडल्यानंतर यष्टांचा वेध घेतला गेला आणि पहिली महत्वाची विकेट मैदानामध्ये मिळाली. क्षेत्ररक्षणाची भूमिका खऱ्या अर्थाने महत्वाची असते. अमृतवाडी प्रीमियर लीग, एपीएल आणि एपीएलचं दर्जेदार पर्व तुम्ही जर पाहिलं तर या संपूर्ण एपीएल वरती अमृतवाडीच नव्हे तर संपूर्ण वाई तालुक्यातल्या प्रेक्षकांनी या ठिकाणी प्रेम केलेलं आहे. अगदी वाई तालुक्यातून किंवा भुईंज गावामधनं देखील गणेश शिंदे या ठिकाणी उपस्थित आज झालेले आहेत. आपलं देखील स्वागत आहे. त्याचप्रमाणे युट्यूबच्या द्वारे जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस बॅकफुटवरती आले. स्ट्रोक तर चांगला आहे परंतु एकच धाव मिळेल. ज्या प्रकारे आपण पाहतोय स्वतः संघ मालक स्ट्राईक वरती आहेत. सुयोग हगावणे यांची देखील भूमिका महत्वाची राहील. एक एक धाव महत्वाची आहे. नॉन स्ट्रायकिंग झोनवरती सूरज खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. हो, यावेळेसचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता बॅकफुटवरती येऊन, परंतु हा स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षणाची बाजू मजबूत असणं गरजेचं आहे. एखादा चांगला बॅट्समन एखाद्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करू शकतो, बॉलर फेल जाऊ शकतो, परंतु क्षेत्ररक्षण अशी एक बाजू आहे तिथे तुम्हाला धावा वाचवणं गरजेचं आहे आणि या वाचवलेल्या धावा खऱ्या अर्थानं महत्वाच्या ठरत असतात. सुयोग हगवणे यांचा करारा प्रहार पाहायला मिळालाय. चौकाराच्या साथीने स्कोर कार्डला आकार आलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. हा स्ट्रोक चांगला आहे. तितकंच जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रशांत यांच्याकडून तब्बल 13,000 पॉइंट प्रशांत यांना ऑक्शन मधून महालक्ष्मी स्ट्रायकर्स संघाने लावले जरूर, परंतु क्षेत्ररक्षणाचे जे 3 चौकार सुटलेत ते निश्चित आतापर्यंत आठवत असणं गरजेचं आहे. यावेळेसचा स्ट्रोक बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न होता तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. अजूनही शर्यत संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. मॅच जिंकायची असेल तर एक एक धाव आणि एक एक रन महत्वाचे आहे. इथं आता क्षेत्ररक्षणाची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे. सुटलेले 3 ते 4 चौकार अजूनही आठवत असतील, परंतु मॅच ऑन आहे.
फुटवरती आले, कट करण्याचा प्रयत्न, हाच यावेळेस चांगल्या प्रकारचा स्टॉप, एक सिंगल मिळते. प्रशांत निकम ऑलराऊंडर खेळाडू. लगातारचे 2 बॉल डॉट बॉल आलेत. हा स्ट्रोक फसला, विकेट. पहिला दुसरा धक्का मैदानामध्ये पाहिला मिळतोय. सुयोग गगवणे बॅक इन पवेलियन. मॅच ऑन आहे. अजूनही मॅच ऑन आहे. सुपर क्लासिकल मॅच. राईट आर्म ओव्हर द विकेट. 3 बॉल तर अप्रतिम. स्ट्रायकिंग एंड वरती अनुराग, 15,000 पॉइंटचा खेळाडू. हा बॉल आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, क्रुशल मुवमेंट मध्ये एक धाव. स्टॉप केला गेलाय बॉलला, एक सिंगल कंप्लीट केली जाते. ही ओव्हर महत्वाची आहे, 3rd ओव्हर. 25 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 8 बॉल आणि 8 धावांची गरज. हे क्षेत्ररक्षण दर्जेदार झालंय. जबरदस्त मॅच रंगलेली आहे. पहिलीच मॅच काटा टक्कर. एक धाव महत्वाची. 7 बॉल आणि 7 धावांची गरज. प्रशांत निकम यांचं क्रुशल ओव्हर. पहिल्या 2 ओव्हर निश्चित महागड्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न झालाय. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी बॉल आणि आता 6 बॉल येणारे आणि मॅच जिंकण्यासाठी बनवावे लागतील 3 धावा. अजूनही मॅच कुठे गेली नाही. किंवा क्रिकेटचा खेळ हा खेळच असा आहे, कधीही रंग बदलत असतो. त्यामुळं दोन्ही बाजूला मॅच ऑन आहे, परंतु इथं आता 6 बॉल 3ची आवश्यकता असताना मी म्हणेन थोडीशी फलंदाजाच्या दिशेनं ही मॅच झुकली किंवा क्षेत्ररक्षणाची जी बाजू मजबूत असणं गरजेचं आहे ती बाजू मजबूत नव्हती या मॅचमध्ये. थोडंसं आपल्याला जर पाहिलं तर 3 ते 4 बाउंड्रीज हातातून निष्ठून गेल्या आणि त्याच बाउंड्री घातक ठरल्या का आतापर्यंत हे देखील पाहणं गरजेचं आहे. 6 बॉल अडी 3 धावांची गरज आहे. जीतने से पहले जीत और हारने से पहले हार नहीं माननी चाहिए. ओव्हर द विकेट ही ओव्हर महत्वाची. 6 बॉल आणि 3ची गरज. स्ट्राईक वरती सूरज. उलटाच बॉल, फसला फटका आणि तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल, निर्धाव बॉल. 5 बॉल आणि 3ची गरज. याही वेळेस फसलाय आणि लगातारचे 2 बॉल येत आहेत डॉट. व्हॉट अ मॅच. अंडर प्रेशर मॅच येते. 4 बॉल आणि 3ची गरज. हा स्ट्रोक देखील बसलाय. लगातारचे 3 बॉल. 3ही बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्धाव बॉल आलेत आणि 3 बॉल डॉट. हाय प्रेशर अंडर प्रेशर मुकाबला. पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू मागितला गेलाय. पंच रिव्ह्यू घेतला गेलाय. अंपायर्स रिव्ह्यू आहे. पहा आउट असेल का नसेल हे आपल्याला थोड्या वेळात समजेल, परंतु हा बॉल डॉट आहे आणि ही देखील जमेची बाजू असेल गोलंदाजी करणारे महालक्ष्मी स्ट्रायकर संघासाठी. 3 बॉल डॉट आलेले आहेत. व्हॉट अ मॅच. एक चौकार जरी आपण जर पाहिला तरी तो महत्वाचा होता. आयकॉन प्लेअर बॅटिंग मार्क वरती आहे सूरज साळुंखे. बॉलिंग देखील आपण जर पाहिलं तर गोलंदाज देखील आयकॉन आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टचा कडा मुकाबला. फक्त आणि फक्त तिथं पंच जातील, कुठलाही प्लेअर थांबणार नाही. महालक्ष्मी स्ट्रायकर संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. एक रन महत्वाचे. संघ मालक कुणालाही विनंती नाहीये तिथं थांबण्यासाठी, परवानगी नाहीये, कारण क्रुशियल मुवमेंट मध्ये मॅच आहे. वाई क्रिकेट असोसिएशनचे मुख्य पंचांच्या भूमिकेत पंच आहेत. Yes, it's a not out. डॉट बॉल आलाय, परंतु 3 बॉल येणारे आणि 3ची गरज. काटा टक्कर. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय.
सूरज इज ऑन बॅटिंग मार्क. हा स्ट्रोक हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. वन बाउन्स तो स्ट्रोक थांबवण्याचा प्रयत्न. एक सिंगल. 2 बॉल आणि 2ची गरज. व्हॉट अ मॅच. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. पहिलीच मॅच अमृतवाडी प्रीमियर लीग मधले हाय प्रेशर मॅच, दबावाबदली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच मॅच मध्ये रंगत वाढलेली आहे. अनुराग बॅटिंग मार्क वरती आहेत. टीम मीटिंग केली जाते. डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आधी संवाद केला जातो. 2 बॉल आणि 2ची गरज. हा बॉल स्ट्रोक खेळला गेला. एक सिंगल तर कंप्लीट केली आणि एका धावेवरती थांबवलं जात आहे. आणि आता 1 बॉल आणि 1 धावेची गरज असेल स्ट्राईक वरती. सूरज साळुंखे. अप्रतिम मॅच रंगलेली आहे. इथं पहा, जर तुम्ही जर क्रिकेटचा विजय झाला, अमृतवाडी प्रीमियर लीगचा विजय झालाय आणि प्रेक्षक या ठिकाणी थांबलेत, ते देखील एंटरटेनमेंट मध्ये आहेत किंवा ते देखील खुश झालेत. एक जबरदस्त मॅच पाहिला मी इथे. जर मॅच टाय झाली तर मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर इंटरेस्ट वाढेल. सुपर ओव्हरचा महामुकाबला पाहायला मिळेल का? बॅटिंग करणारी टीम हेच म्हणत असेल ती एक सिंगल मिळावी, गोलंदाजी करणारी टीम हेच म्हणत असेल की ती सिंगल वाचावी, परंतु खरे प्रेक्षक जे आहेत ते म्हणत असतील सुपर ओव्हर पाहायला मिळावी. शेवटचा बॉल, एका सिंगलची गरज आणि हा स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. सूरज साळुंखे यांच्या बॅट मधून पहिला चौकार. अमृतेश्वर टायगर्स पहिल्या मॅच मध्ये टायगर वाघाची दहाड फोडला पार. 4 धावा चौकार. एक जबरदस्त मॅच रंगली. पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले असेल. एक अप्रतिम मॅच रंगलेली होती. खऱ्या अर्थानं जे काय क्षेत्ररक्षणाची भूमिका होती ती थोडीशी मला कमी जाणवली, परंतु या मॅच मध्ये महालक्ष्मी स्ट्रायकर संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार नो डाऊट अमृतेश्वर टायगर्स संघाचे खेळाडू सूरज साळुंखे इज द मॅन ऑफ द मॅच. आपण व्यासपीठाच्या समोर या. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना तपना होगा, नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ के निकलना होगा. मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. गणेश शिंदे यांना देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठाच्या समोर या. कधी सांगणार या की पुढे पुढे या की म्हणावं. कुठे आणला